श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना आजचा दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावा ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता श्रावण असा पवित्र महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये आपण अनेक व्रत, वैकल्य, उपवास करत असतो. आपल्या घरामध्ये पूजापाठ करत असतो आणि आपल्या घरामध्ये असेल सगळीकडे प्रसन्नतेचं वातावरण चालू झालेलं असतं. कारण की संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये केलेले अनेक उपाय हे खूप प्रभावशाली उपाय ठरले जात असतात. या महिन्यामध्ये भगवान शिव यांना प्रसन्न करणारे अनेक उपाय आपण वापरून आपलं जीवन हे बदलू शकतो. जर तुमच्या घरामध्ये सततची दरिद्रता येत असेल, घरामध्ये एक रुपयासुद्धा राहत नसेल, पैसा येण्यापेक्षा पैसा जास्त खर्च होत आहे, तर तुम्हाला शिवकृपेची जास्त गरज आहे. शिवांचे छत्र तुमच्या डोक्यावरती राहिले पाहिजे, यासाठी हा आजचा उपाय आहे मित्रांनो. उपाय अगदी साधा सोपा आहे. उपाय कोणीही करू शकतो आणि हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल. पण सर्वश्रेष्ठ दिवस आहे भगवान भोलेनाथ यांचा सोमवार आणि हा उपाय कोणीही केला तरीही चालेल. काहीही त्याला वेळेचं बंधन नाही आहे. तुम्हाला कोणत्याही वेळेत हा उपाय केला तरीही चालू शकतो. पण मित्रांनो, आपण एक जाणून घेऊयात की भगवान शिव हे तेव्हाच प्रसन्न होत असतात की जेव्हा मनामध्ये अगदी खरी श्रद्धा असते, भक्ती असते, तेव्हाच. अगदी मनपूर्वक श्रद्धेने, भक्तीने केलेले सगळे उपाय हे यशस्वी होत असतात. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपलं जर भाग्य फिरलं असेल, आपल्या कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, आपल्याकडे सततची हानी होत असेल, तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. भगवान भोलेनाथांची तुम्हाला कृपा करून आपल्यावरती घ्यायची आहे, तेव्हा सर्व काही घरातलं व्यवस्थित होऊ शकतं. तुमच्या घरामध्ये असं कोणीतरी आहे की ज्याचं लग्न ठरत नाही आहे, तोसुद्धा हा उपाय करू शकतो. त्यालासुद्धा श्रावण सोमवारामध्ये असा हा उपाय करणं खूप त्याला फायद्याचं ठरणार आहे. तर मित्रांनो, आज असं एक फुलाचं मी नाव सांगणार आहे, जो फूल तुम्हाला भगवान शिव यांच्या पिंडीवरती अर्पण केल्यानंतर तुमची हर एक मनोकामना पूर्ण होणार आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर सततचं वादावाद असेल, भांडण असेल, कलह असेल, तर ते साऱ्या संकटांचं निवारण होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तुमच्या जर पैसे टिकत नसतील, तुमच्या घरामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च होत असेल, तर या उपायाने तुमच्या घरातील दरिद्रतासुद्धा जाऊ शकते. तुमच्या मागे कोर्ट कचेरीची कामे लागलेली आहेत, डोक्यावरती खूप सारं कर्ज जडलेलं आहे. कोणतीही आणि कितीही मोठी जरी तुमची मनोकामना असेल, तरी या छोट्याशा उपायाने ती पूर्ण होणार आहे. तुम्हाला भगवान शिव यांच्याजवळ ही मनोकामना मागायची आहे. तुमची जी काही इच्छित मनोकामना असेल, जी तुमची खूप दिवस झालं पूर्ण होत नाही आहे, ती हा एक उपाय करून तुम्ही पूर्ण करू शकता. मित्रांनो, खूप लोकांना आलेले याचे चांगले चांगले अनुभव आहेत. तुम्ही देखील ही जो उपाय आहे तो तुम्हाला नक्की करून याचा अनुभव नक्की घ्या. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भगवान शिव यांना बेलपत्र किती प्रिय आहे. आपण सर्व बेलपत्र वाहतो, धोतरा वाहतो, आघाडा वाहतो, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की शिवलिंगावरती रुईचं फूल चढवण्याचं शास्त्रमार्ग काय सांगत आहे ते? तर यासाठी मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्याविषयीची जाणून आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनेलवरती येत असतात. तर मित्रांनो, फक्त एक साधं फूल आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की हे एक साधं फूल तुम्ही शिवलिंगावरती जर अर्पण केलं, तर तुमच्या जीवनामध्ये जी अडकलेली कामं आहेत ती एका दिवसात कशी पटापट व्हायला लागतील. तुमचा अडकलेला पैसा असेल, तो पटापट तुमच्याकडे खेचून घेण्याचं काम हा एक उपाय करणार आहे. मग त्यामागे दडलेला आहे आध्यात्मिक, विज्ञान आणि एक श्रद्धेचा भाग. आज आपण तेच जाणून घेणार आहोत की शिवलिंगावर रुईचं फूल अर्पण करण्यामागचं रहस्य काय आहे आणि त्याचे फायदेसुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, रुईचं फूल म्हणजे रुई अर्क हे एक पवित्र झाड आहे, ज्याचा उपयोग आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून होत असतो. या झाडावरचं उगम होणारी ही सुंदर फूल आहे. भगवान शंकरांना ती अतिशय प्रिय आहे आणि त्यांनी शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे
त्यामागची एक कथासुद्धा प्रसिद्ध कथा आहे, तीसुद्धा तुम्ही ऐकू शकता. शास्त्रात काय म्हटलं आहे नक्की? शिवपुराणात असं सांगितलं आहे की जो भक्त शुद्ध मनाने शिवलिंगावर रुईचं फूल अर्पण करतो, त्याच्या हजारो पापांचा नाश होत असतो. शिवलिंगावर हे फूल अर्पण केल्यास त्याला अभिषेक तुल्य पुण्य आपल्याला मिळते. तर मित्रांनो, एवढं पवित्र हे जी काही सेवा आहे ती आहे. जर तुम्हाला तुमच्या घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा रुईचं जर फूल तुम्हाला कुठे मिळालं, ते सुद्धा तुम्ही दर सोमवारी घालू शकता मित्रांनो. आणि अभिषेक केलेल्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला या एका रुईच्या फुलामुळे आपल्याला मिळू शकते. अर्पण केलेल्याचे फायदे असे होतात की मनाला शांती मिळते, मानसिक संतुलन आपलं वाढतं, आर्थिक दृष्ट्या आपलं संकट दूर होतात, आपलं मनोबल सुधारतं आणि आपल्या कुटुंबामध्ये प्रेम वाढतं, शांती नांदते. भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होऊन आपली हर एक मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. आपल्यावरती त्यांची कृपा छाया राहते आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आपले सगळे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात. रुई अर्पण करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवून मगच तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. पहिली गोष्ट असे म्हणजे रुईचं फूल हे स्वच्छ असावं, कुठेही खराब झालेलं नसावं, तुटलेलं नसावं आणि जमिनीवर तर बिलकुलही पडलेलं नसावं. त्यामुळे सोमवार आणि प्रदोष किंवा श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. अतिशय प्रभावशाली मंत्र, आपल्या सगळ्यांना हा मंत्र माहीत आहे. त्यामुळे आपण हा मंत्र जो आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करत राहायचा आहे. फूल अर्पण केल्यानंतर 108 वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे, तेव्हाच त्याचं फळ तुम्हाला जे आहे ते मिळणार आहे. रुईच्या फुलासोबत बेलपान अर्पण केल्यास अत्यंत शुभ आणि दुपटीनं तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे मित्रांनो. तर वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की रुईच्या झाडात अनेक औषधी गुणधर्म असतात. या फुलातून प्रसन्नता, सकारात्मकता, ऊर्जा आणि मनशांती मिळत असते, जे आपल्या मेंदूवर सकारात्मक परिणाम घडवत असते. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की रुईचं फूल हे भगवान शिव यांच्या पिंडीवरती वाहिल्याने आपल्याला त्याचे चांगले परिणाम हे बघायला मिळू शकतात. तर मित्रांनो, श्रद्धेने केलेली छोटीशी कृतीसुद्धा आपल्याला मोठं फळ देऊ शकते. काहीसुद्धा आपल्याला करण्याची गरज नाही. सोमवार आणि श्रावणात एकदा रुईचं फूल तुम्ही अर्पण करून पहा, शिवकृपेने तुमचं आयुष्य अगदी बदलून जाईल. तर मित्रांनो, अशी ही शिवभक्तांसाठी आज मी हा उपाय घेऊन आलेले होते. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या श्री महालक्ष्मी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव, जय भोलेनाथ.